अहो पप्पा उठा की, मला सुसू आले. अहो पप्पा असं काय करताय, उठा की उठा की. अहो जर तुम्ही नाही उठला तर मी सुसू कशी काय करणार. अगं चिंगे तुला काय झालं ग, असं काऊन रडते? अगं बघ ना मम्मी, पप्पांना केव्हापासून हाका मारते पण पप्पा उठतच नाही ग. पप्पा गचकले तर नाही ना. असं झालं तर तुझं काय होणार मम्मी, आणि मी कोणाच्या बरं तोंडाकडे पाहू. अगं शांत हो बाळा, हे एवढ्या लवकर नाही गचकायचे बरं. अगं यांना बरेच कामे करायचे आहेत आणखी. तुला एक भाऊ नको का छळायला जोडी? अगं जरी ये माले ना तरी यांना बघून पळतील हो. तू नको टेन्शन घेऊस. अगं मम्मी मग पप्पा का बरं नाही उठत? त्यांच्याशिवाय मी सुसू करत नाही हे तर तुला माहित आहे ना. अगं गधडे, आता तू शहाणी झालीस. सुसू आली की करून घ्यायची. आणखी किती दिवस उठवशील पप्पाला सुसू करायला? अगं ते खूप दमलेत रात्री काम करून. त्यांना आता झोपू दे हो. अगं ते आता झोपतील तरच माझं रात्री काम करतील ना, नाहीतर त्यांना एनर्जी कुठून बरं येणार? मम्मी कोणतं काम करतात ग रात्री पप्पा? चिवूचे तर पप्पा दिवसा काम करतात शेतावर जाऊन. मग माझे पप्पा असे का बरं झोपून राहिलेत? अगं बाळा तू अजून लहान आहेस बरं, ते तुला नाही कळायचं हो. नाही माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दे. अगं येडी का खोड्या आहेस तू? तुला सांगितलेलं एकदा नाही का कळत की मारू मुस्कुटात? मम्मी तू फार वाईट आहेस. पळ की घरात. बाई मी उगीच बोलले या पोरीला. तसं तिचं बोलणं बी बरोबर आहे की. एवढा दिवस वर आला आणि हे राहिलेत गाढवासारखी झोपून. रात्री काम करतात म्हणून काय झालं? यांची जास्त लाड नको करायला पाहिजेत, नाहीतर हे आपल्याच डोक्यावर चढतील. आता जाऊन यांची चांगली खबरच घेते. कारभारी हो कारभारी, उठा की. दिवस किती वर आलाय बघा जरा की. बाई हदच केली या माणसाने. खरंच गचकले की काय? बाई ग बाई, सोन्यासारखा नवरा गेला देवा घरी. बाई ग बाई. अगं काय झालं तुला गळा फडायला? अशी मांजरी वाणी काऊन बरं करते? कोणी गचकलं की काय? कारभारी म्हणजे तुम्ही जिवंत आहात? अगं बाई माझा तर विश्वासच नाही बसत. अगं गधडे, मी अजून जिवंत आहे आणि तू माझ्या मोतीचा जश्न वाटत आहेस. अगं तुला ला शरम. सॉरी हा, मला वाटलं तुम्ही खरंच गचकलात की काय, म्हणून मी रडत होते हो, दुसरं काहीही नाही. सवय त्याचं काय झालं ना, मला खूप गाढ झोप लागले होते म्हणून एवढा उशिरा उठलो ग. बरं आता चल घरात. बाई बाई आता? अहो जरा काळ वेळ बघा की, आणखी रात्र होण्यास अवकाश आहे, तोपर्यंत दम मारा. अगं त्याविषयी मी नाही बोलत. मला चहा तर आणून देशील की नाही, की मी परत झोपू? अहो नको नको, चला घरात, तुम्हाला गोडगोड चहा पाजते हो. चल की मग. अहो येताय ना, केव्हाची वाट बघते मी तुमची. आलो ग माझी आई.